नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे कावेरी आता बाळाला घेऊन तिच्या रूममध्ये आलेली असते। कावेरी खूप जास्त टेन्शनमध्ये असते। ती म्हणत असते की खूप दिवस झाले मकरंद काकांजवळ काही बोलणं झालेलं नाही आहे, त्यांना फोन करू का? गावचं वातावरण शांत झालं आहे की नाही ते मला बघायला हवं। तेव्हा इथे कावेरीला बघायचं असतं की गावी सगळं सुरळीत चालू आहे की नाही ते। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सोनाराचा फोन आलेला असतो। यशला विचारत असतात की जे पेंडेंट बनवायला दिलं होतं ते आता घरी पाठवून देण्यात आलंय, ते इथे सुलक्षणाताईंना व्यवस्थित द्या। तेव्हा इथे कावेरी आता मकरंद काकांना फोन करते। तेव्हा इथे यश म्हणत असतो की थँक्यू काका, तुम्ही फोन केलात, तुम्ही दिलेलं पेंडेंट मला हातात मिळाले। तेव्हा इथे ते पेंडेंट व्यवस्थित आता सुलक्षणाताईंना द्यायला सांगितलेलं असतं। तेव्हा इथे कावेरी मकरंद काकांना म्हणत असते, काकांनो तिकडे सगळं कसं आहे, तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा ते म्हणतात, हो बाळा मी ठीक आहे, तू कशी आहेस? तेव्हा तीसुद्धा व्यवस्थित आहे असं सांगते, विचारपूससुद्धा व्यवस्थित करते आणि म्हणते की गावी वातावरण शांत झालं आहे का? मला गावी यायचं आहे। तेव्हा इथे काका म्हणतात, नाही कावेरी बाळा, असं करू नकोस, गावचं वातावरण अजून काही बरं नाहीच आहे। तुला माहिती आहे का, आजच सकाळी गावकरी तुझ्याबद्दल विचारायला आले होते, तेव्हा मी त्यांना काहीही सांगितलेलं नाही आहे। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, कावेरी म्हणत असते, पण काका अजून किती दिवस मला इथे असं लपून राहावं लागणार आहे सांगा ना तुम्ही? हे बघा काका, मला गावाला यायचं आहे, सगळ्यांसमोर मला निर्दोष सिद्ध करायचं आहे, मी अशी लपून नाही राहू शकत। त्या मंदार आणि दिगंबरने माझ्या हापूसला मारलं, माझ्या बाबांना मारलं, त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून द्यायची आहे। तेव्हा इथे आता लपून राहून जमणार नाही, मला लवकरात लवकर यायचं आहे काका। तेव्हा मकरंद काका आता म्हणत असतात की हे बघ कावेरी बाळा, अगं तू बरोबर बोलतेस, तू इथे यायलाच हवं आणि तुला स्वतःला निर्दोष सिद्ध करायलाच हवं, कारण त्या मंदार आणि त्या दिगंबरने तुझ्या विरोधात गावकऱ्यांना भडकवलं आहे, तू तुझ्या वडिलांचा खून केला आहेस असा आरोप तुझ्यावरती केला आहे। मग आता तुला जर इथे निर्दोष सिद्ध व्हायचं असेल आणि त्या दोघांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून द्यायची असेल तर तुला कायद्याचा आधार घ्यावा लागेल, कायद्याने तुला भांडावं लागेल, त्यासाठी तुला वकील करायला हवा। इथे एक मी वकील बघितला आहे, पण तो 5 लाख रुपये बघतोय, पैशांची जमाजमव आपण करू, पण तू सांग बरं, आता लगेचच्या लगेच यायला तू पैशांचा एवढा बंदोबस्त करशील का? तेव्हा इकडे कावेरी म्हणत असते, रक्कम जास्त आहे, पण मी काहीतरी इथे आता मॅनेज करते, जमवाजमव करते, असं कावेरी म्हणत असते। ती फोनवरती बोलत असताना ती मागे वळून बघते तर तिथे दारामध्ये यश उभा असतो। यश तिच्याकडे बघायला लागतो। तेव्हा कावेरी म्हणते, तुम्ही कधी आलात आणि तुम्हाला काय हवं आहे का? असं ती आता घाबरूनच विचारते। तेव्हा यश म्हणतो, काय झालं, तुम्ही अशा का माझ्याकडे बघताय, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा कावेरी म्हणते, हो सगळं काही ठीक आहे, तुम्ही इथे अचानक आलात ना म्हणून असं बघते। तेव्हा यश म्हणतो, नाही असं वाटत नाही आहे, तुम्ही असं माझ्याकडे बघताय जसं काय तुमची चोरी पकडली गेली आहे, तुम्ही एवढे घाबरलात का? तेव्हा कावेरी म्हणते, नाही असं काही नाही आहे, सांगा ना तुम्हाला काही हवं आहे का, तुमचं काही काम होतं माझ्याकडे? तेव्हा यश म्हणत असतो, नाही काही नाही। तो म्हणतो की मगाशी जेव्हा मी चिकूबरोबर खेळत होतो तेव्हा ईशाने माझ्याकडे एक पेंडेंट आणून दिलं होतं आणि ते पेंडेंट मी आपल्या चिकूच्या हातामध्ये दिलं होतं, ते पेंडेंट याच्यामध्ये नाही आहे, तर चिकूच्या हातामध्ये आहे की काय हे बघण्यासाठी मी इथे आलो आहे, ते पेंडेंट मला द्यायचं आहे ना म्हणून। तेव्हा इथे कावेरीला आठवतं, जेव्हा यश इथे चिकूला खेळवत असतो तेव्हा ईशा ते पेंडेंट यशच्या हातामध्ये देते आणि ते यश आता खेळता खेळता ते पेंडेंट चिकूच्या हातामध्ये देतो। तेव्हा इथे चिकूच्या हातामध्ये जर राहिलं असेल तर ते बघण्यासाठी यश आलेला असतो। तेव्हा कावेरी म्हणते, हो मला माहिती आहे, ते पेंडेंट तुम्ही चिकूच्या हातामध्ये दिलं होतं। तेव्हा इथे कावेरीसुद्धा चिकूच्या दोन्ही हातामध्ये चेक करते, ते पेंडेंट नसतं। त्यानंतर ती आजूबाजूलासुद्धा चेक करते, ती म्हणते की नाही, चिकूच्या हातामध्ये तर पेंडेंट नाही आहे आणि जर ते इथे कुठे असतं तर मी तुम्हाला आणून दिलं असतं ना, इथे नाही आहे ते पेंडेंट। तेव्हा इकडे आता यश म्हणत असतो, ठीक आहे। तेव्हा यशला असं वाटत असतं की ते पेंडेंट इथे आता कावेरीकडेच आहे, पण ती खोटं बोलते असं त्याला वाटत असतं। त्यामुळे इथे कावेरी म्हणते की नाही आहे पेंडेंट, आणि असतं ना तर मी तुम्हाला स्वतःहून आणून दिलं असतं। तेव्हा तो म्हणतो, बरं ठीक आहे,
आणि तो आता तिथून निघून जातो. तेव्हा कावेरीला असं वाटतं की कदाचित यशला तिच्यावरती संशय तर आलेला नाही आहे ना, कारण तो तिला विचारपूस करत असतो की काय झालं, कुणाबरोबर बोलत होता, असं सगळं तो विचारत असतो. त्यानंतर इथे आता मा आणि इथे विद्या दोघीजणी काम करत असतात. तेव्हा विद्या म्हणत असते की मा, तुम्हाला एक बोलू का, म्हणजे मनात विचार आला म्हणून बोलते. तेव्हा इकडे मा बोलतात, बोल ना, काय बोलायचं आहे तुला. तेव्हा इथे विद्या म्हणते की आपले इथे उदय भाऊजी परत आलेले नाही आहेत. उदय भाऊजी सुखरूपरित्या परत येण्यासाठी आपण जर घरामध्ये त्यांच्या नावाने पूजा केली तर कसं वाटते तुम्हाला. तेव्हा इथे मा म्हणते की करूया ना पूजा. उदय या घरामध्ये सुखरूपरित्या परत येण्यासाठी आपल्याला जे काही हवं आहे ना ते सगळं आपण करूया. तुझ्या मनामध्ये आले ना की आपण पूजा करायची म्हणून, तर आपण उद्याच पूजा करूया. तेव्हा इकडे विद्या म्हणते, पण मा मुहूर्त वगैरे काढावा लागेल ना. तेव्हा इथे मा म्हणत असतात, अगं कसला मुहूर्त, आपल्या मनामध्ये विचार आला, आपली श्रद्धा आहे देवावरती, मग आता जर उद्या पूजा करायची आहे तर मुहूर्त कशाला, आपण उद्याच्या उद्याच पूजा करूया. तेव्हा इथे मा म्हणतात, बोलाव सगळ्यांना इथे, मी आताच सगळ्यांना सांगते की उद्या आपण पूजा करतोय ते. तेव्हा इथे आता लगेचच विद्या इकडे आई, वंश, त्याचबरोबर कावेरी वहिनी, यश भाऊजी, ईशा सगळ्यांना आवाज देते आणि बाहेर बोलावते. तेव्हा यश येतो. मा म्हणते की ये बस. त्यानंतरला मा म्हणत असते की हे बघा, माझा उदय सुखरूपरित्या घरी परत यावा यासाठी मी घरामध्ये उद्या पूजा ठेवली. त्याच्यामुळे ही पूजा उदय सुखरूप यायला हवा म्हणून मी ठेवली आहे. त्याच्यामुळे निर्विघ्नपणे ही पूजा अगदी व्यवस्थितरित्या पार पडली पाहिजे. ह्या पूजेच्या दरम्यान मला एकसुद्धा चूक नको आहे, मी आत्ताच सांगते. आणि जर कुणाकडून चूक घडली तर मी त्या व्यक्तीला माफ करणार नाही. त्यानंतर इथे मा म्हणतात की कामाची जबाबदारी मी ज्या पद्धतीने देईन, सगळ्यांनी आपली कामं व्यवस्थित पार पाडायची. आणि तू उदयची बायको आहेस म्हणून उद्याच्या पूजेला तुला बसायचं आहे. आणि उदय सुखरूपरित्या घरी यावा म्हणून तुला त्याच्यासाठी प्रार्थना करायची आहे. तेव्हा उद्या सकाळी व्यवस्थितरित्या अगदी वेळेत तयार व्हायचं आणि पूजेला बसायचं, कळलं तुला. तेव्हा इथे आता कावेरीचा नाईलाज होतो. कावेरीकडे सगळेजणं बघायला लागतात. कावेरीला आता वाटतं, मनामध्ये ती विचार करते की सगळ्यांना असं वाटतंय की मी उदय भाऊजींची बायको आहे म्हणून सगळेजणं मला पूजेला बसायला सांगत आहेत. खरं काय आहे ते त्यांना माहितीच नाही आहे, असं आता कावेरी म्हणत असते. त्यानंतर इथे आता यशने आपल्या मित्राला फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो की यार सनी, मला असं वाटतंय की त्या कावेरीनेच ते पेंडेंट चोरलेलं आहे आणि आता तिला वेळ मिळाला ना की तो पेंडेंट ती विकेल आणि त्यातून ती पैसे मिळवेल. आणि तिला पैशांची गरजसुद्धा आहे. तिचा हेतू काय आहे मला माहिती नाही, पण तिला पैशांची गरज आहे हे नक्की, कारण मी तिला फोनवरती बोलताना स्वतः ऐकले. तिला पैसे हवेत आणि ते पेंडेंट जर तिने कुठल्याही सोनाराला विकलं ना तर तिला हवे तेवढे पैसे मिळतील आणि ते खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. तिने ते चोरले असंच मला वाटते. तेव्हा इथे सनी म्हणत असतो की यश, हे बघ, हीच संधी आहे. जर तिने ते पेंडेंट चोरलं असेल आणि तिचा हेतू काहीतरी चुकीचा असेल तर ती बाहेर जाऊन ते पेंडेंट विकण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तेव्हा तुला आता तिच्यावरती बारीक लक्ष ठेवायचं आहे. तेव्हा इथे यश म्हणतो की ठीक आहे, मी तुला नंतर फोन करतो सनी, फोन ठेव. तर इथे आता कावेरी एकटीच टेन्शनमध्ये इथे फिरत असते. त्यानंतर तिथे विद्या येते आणि म्हणत असते, काय कावेरी वहिनी, स्वयंपाकघराच्या बाहेर काय फिरताय, आज तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे की काय, सांगा बरं. तेव्हा कावेरी म्हणते, काय स्वयंपाक आणि मी. तेव्हा विद्या म्हणते, हो स्वयंपाक आणि तुम्ही स्वयंपाक बनवलात तर आम्हालासुद्धा कळेल ना तुमच्या हाताला किती चव आहे ते. तेव्हा इथे कावेरी आता गप्पच बसते, कारण तिला तर स्वयंपाक वगैरे काही बनवताच येत नसतो. तेव्हा तिथे यमुना येते आणि म्हणते, काय विद्या, कामचुकारपणा चालला आहे, कामं करायची नाही आहेत तुला. नाही तसं असेल ना तर मला सांग, मी आत्ताच्या आत्ता जाते आणि मला सांगते की कामचुकारपणा चालला आहे म्हणून. तेव्हा इथे विद्या आता कॅमेरा आपल्याजवळ बोलावते आणि म्हणत असते की ऐकलत प्रेक्षकांनो, ही आहे माझी नणंद. ही काय म्हणते की तू कामचुकारपणा करतेस का, तुला घरातली कामं करायला नको का. बघा तरी मला कोण बोलतो आहे, ही कामचुकारपणा याच्याबद्दल बोलते. अहो, एक नंबरची आळशी ही, एक नंबरची झोपाळू ही.
कामाची नावं निघाली की इथे पळून जाणारी ही आणि मला कामचुकारपणा म्हणते. तेव्हा इथे आता कावेरी ही शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत असते. यमुना म्हणते, काय गं, काय स्वतःशीच काय बोलतेस विद्या? जाऊन सांगू का मला की तुला कामं करायची नाही आहेत म्हणून स्वतःची कामं दुसऱ्यांवरती ढकलतेस? तेव्हा विद्या म्हणते, नाही नाही वंश, अहो मी असं खरंच काही केलेलं नाही आहे. मी माझी कामं करते. मी फक्त मस्करीत त्यांना विचारत होते, बाकी काही नाही. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते की या घरामध्ये कुणाला काय कामं द्यायची हे मी ठरवते ना विद्या. या घरामध्ये स्वयंपाक तू करायचा हे मी तुला सांगितलं आहे. मग आता कामचुकारपणा कशाला? तू सांगणार आहेस का कुणी काय काम करायचं ते? नाही ना. तेव्हा विद्या म्हणते, नाही मा नाही. तेव्हा मा म्हणते, जा मग तू स्वयंपाकाला लाग जा. तेव्हा इथे आता मा कावेरीकडे बघायला लागते आणि म्हणते की उद्या पूजा आहे घरामध्ये, तू काही कामं करावीस अशी माझी अपेक्षा नाही, पण वेळेत तयार मात्र तुला व्हावंच लागणार आहे, कळलं तुला? तेव्हा हिचे प्रेक्षकांनो, आता यश हा कावेरीच्या रूममध्ये आलेला असतो. तो आता सगळे ड्रॉवर वगैरे शोधून काढत असतो. त्याला असं वाटत असतं की कावेरीने ते पेंडंट चोरून ठेवले, कारण तिला पैशांची गरज आहे. ते पेंडंट विकून ती त्यातून पैसे घेणार आहे असं त्याला वाटत असतं. आणि त्याला तिच्यावरती संशय आहे, कारण ती उदयची बायको नाही आहे हे यशला बरोबर माहिती असतं. मग जर ती उदयदादाची बायको नाही तर मग ती आहे तरी कोण? तेव्हा तो आता सगळे ड्रॉवर वगैरे चेक करत असतो, कपाट चेक करतो. तेव्हा इथे यश म्हणत असतो की ती मुलगी कोण आहे काय माहिती, पण ती इथे चिकूची व्यवस्थित काळजी घेते आणि चिकू तिच्याबरोबर खूपच जास्त अटॅच्ड आहे. याचा अर्थ असा की चिकू तिला ओळखतो, अगदी चांगलीच ओळखतो. पण ती मुलगी या घरामध्ये का आली आहे, या घरामध्ये येण्याचा तिचा हेतू काय, हे सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे, असं आता यश विचार करत असतो. तेवढ्यातच इथे कावेरी आपल्या रूमकडे येत असते. कावेरी आपल्या रूमकडे वळते. तेवढ्यातच तिचं लक्ष जातं तर काय, इथे आता यश हा चिकूबरोबर खेळत असतो. चिकूबरोबर खेळत असताना कावेरी तिथे येते आणि म्हणत असते की तुम्ही परत इथे आलात, हे बघा काय हवं आहे तुम्हाला? मला माहिती आहे तुम्हाला माझ्यावरती संशय आहे का? ते पेंडंट मी ठेवले असं वाटते तुम्हाला? तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही आहे म्हणून तुम्ही पुन्हा इथे आलात ना ते पेंडंट शोधायला? तेव्हा इथे यश म्हणत असतो, नाही नाही असं काही नाही आहे. मी इथे आलो होतो कारण माझं तुमच्याकडे वेगळंच काम होतं. मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं महत्त्वाचं. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, हो का? मग विचारा ना, तुम्हाला काय विचारायचं आहे मला ते विचारा. तेव्हा इकडे आता यश गप्पच बसतो, कारण खरं तर त्याला काहीही विचारायचं नसतं. त्याला इथे त्याचं पेंडंट शोधायचं असतं. त्याला असं वाटतं की ते पेंडंट कावेरीने चोरलं आहे आणि त्यामुळे तो आता ड्रॉवर कपाटं शोधायला आलेला असतो, पण त्याला ते पेंडंट कुठेही सापडत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी म्हणत असते, हे बघा तुम्ही इथे कशाला आले आहेत ना मला बरोबर माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते ते पेंडंट इथे नाही आहे, मी ठेवलेलं नाही आहे ते, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा यश म्हणतो, नाही असं काही नाही आहे, मी तुम्हाला विचारत होतो की तुम्हाला काय हवं आहे? तेव्हा इथे कावेरी त्याच्याकडे बघतच बसते. तेव्हा ती म्हणते, काय हे काय विचारताय तुम्ही मला? तेव्हा यश म्हणतो, हो तुम्हाला काय हवं आहे ते सांगा ना. म्हणजे जेव्हापासून तुम्ही या घरामध्ये आलात तुम्ही फक्त चिकूची काळजी घेताय, मग आता या घरामध्ये तुम्ही जर चिकूची इतकी काळजी घेताय, त्याचं सगळं करताय, मग तुम्हाला काय हवं आहे ते विचारू नको का? म्हणजे चहा, कॉफी, सरबत, तुम्हाला काहीतरी हवं असेल ना? तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, हे बघा मला काही नको आहे आणि चिकूची मी काळजी घेते, त्या बदल्यात तुम्ही मला काय हवं नको ते विचारणार आहात का? चिकूची काळजी घेतली तर काय झालं, ते माझं कर्तव्यच आहे. आई आहे ना मी त्याची. चिकू माझा मुलगा आहे, मी त्याची आई आहे. मग आता आई आपल्या मुलाचं जे काही सगळं करते त्याचे काही ती पैसे घेते, तिला काय हवं नको ते त्याच्यामध्ये ती घेत नाही. तेव्हा चिकूची काळजी घेणं हे मी माझं कर्तव्य समजते आणि आई म्हणून ते मला पार पाडावं लागणार आहे. त्यासाठी मला काहीही नको आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरीने त्याला उत्तर दिलेलं असतं. तेव्हा यशचं लक्ष तिच्या कपाटाकडे जातं. कपाटामध्ये आता कावेरीची जी बॅग असते त्यामुळे ती आता त्या कपाटाला लॉक करत असते आणि त्याचं लक्ष तिच्या बॅगकडे सुद्धा जातं. तेव्हा इथे कावेरी म्हणते, अजून काही विचारायचं आहे तुम्हाला? अजून काही हवं आहे का तुम्हाला? तेव्हा इथे यश म्हणतो, नाही नको, आता मला काही नको आणि काही विचारायचं सुद्धा नाही आहे. तेव्हा इथे कावेरी दाराकडे बघते आणि ती लगेच यशकडे बघते. याचा अर्थ ती आता यशला इशारा देते की मग जर आता काम नसेल तर तू जा म्हणून. तेव्हा इथे यश म्हणतो, हो मी जातोय, असं म्हणून तो जात असतो आणि जाऊन आता दारामध्ये उभा राहतो आणि म्हणत असतो की नक्कीच हिला पैशांची गरज आहे आणि ते पेंडंट हिच्याकडेच आहे.
इथे पेंडेंट विकायला जाईल आणि त्यातून हवे तेवढे पैसे घेईल असा त्याला संशय आलेला असतो. पण इथे कावेरी आपल्या मनामध्ये म्हणते की याला माझ्यावरती संशय तर आला नाही आहे ना, म्हणजे मी उदयदादांची बायको नाही आहे हे यांना कळलं तर नाही ना. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते की यांना जर संशय आला असेल तर मला व्यवस्थित काळजीपूर्वकच इथे राहावं लागणार आहे. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो दुसरा दिवस आता उजाडलेला असतो. सगळी तयारी अगदी व्यवस्थित सुरू असते. तेव्हा मा म्हणत असते की सगळी भांडी व्यवस्थित पुसून घ्या आणि आज आपल्याला उद्या परत यायला हवा म्हणून खूप छान पूजा करायची आहे. कळतंय ना, मला कुठेही डागडूग नको आहे. हे बघ विद्या, किचन अगदी एकदम स्वच्छ करायचं, एकसुद्धा कुठेही डाग लागता कामा नये. आणि इथे नैवेद्य काय करायचं आहे हे तुला मी रात्रीच सांगितलं आहे, माहिती आहे ना तुला. आणि त्या पद्धतीची सगळी तयारीसुद्धा करण्यात आली होती. त्याच्यामुळे नैवेद्य खूपच छान बनवायचा, प्रसाद हा छान झाला पाहिजे. तेव्हा इथे आता माने सगळ्यांना त्यांची त्यांची कामं ही वाटून दिलेली असतात. ईशाला रांगोळी काढायला सांगितलेली असते. त्याचबरोबर इथे विद्याला स्वयंपाक सगळे पंचपक्वान्न बनवायला सांगितलेले असतात. त्याचबरोबर घरामध्ये एकसुद्धा चूक होता कामा नये असं सांगितलेलं असतं. तेव्हा इथे यमुनाला तिची जबाबदारी दिलेली असते आणि इथे पौर्णिमा असते, तिलासुद्धा तिची कामं दिलेली असतात. तेव्हा यमुना म्हणत असते की मा, तो आम्हाला सगळ्यांना आमची कामं दिलीच गं आणि आम्ही आमची कामं व्यवस्थितसुद्धा पार पाडू. पण तुझ्या या सुनेचं काय? ती फक्त आता उदयदादा परत यायला हवा म्हणून पूजा केली जाणार आहे, तर नटून थटून फक्त बसणार का? तिला कामं नकोत का? तेव्हा इकडे सुलक्षणा म्हणत असते की ही पूजा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण का मी माझ्या उदयसाठी ही पूजा ठेवली आहे. त्याच्यामुळे तिला काही काम नाही आहे. तिला काम एवढंच की तिने वेळेत तयार व्हायचं आणि येऊन पूजेला बसायचं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता यमुना म्हणत असते, मा तू बोलतेस ते सगळं मला पटते, मान्य आहे. पण आता ही उदयदादाची बायको तर आहे ना, मग आता घरातली कामंही करू शकत नाही, पण बाहेरची कामं तर करू शकते. आता भाज्या वगैरे आणायच्या आहेत ना, तूच म्हणालीस ना की 5 प्रकारच्या आपण भाज्या बनवतो, पंचपक्वान्न तर दुसरं असतंच. मग आता भाज्यांची लिस्ट हिच्याकडे दे आणि ज्या काही मार्केटमधून भाज्या आणायच्या आहेत त्या हिला आणायला सांगा ना. तेव्हा मा तू एवढं तर काम तिला देऊच शकतेस, असं आता इथे यमुना आणि पौर्णिमा दोघीजणी म्हणत असतात. कावेरीला आता भाज्या आणायला बाहेर पाठवायचं असं मा म्हणत असते. तेव्हा इकडे मा म्हणते की ठीक आहे, जाऊ दे, तिला भाजीच आणायची आहे ना, आणेल ती, पण लवकर वेळेत घरी यायचं, कळलं ना. तेव्हा इथे कावेरी म्हणते, हो हो, मी लवकर घरी परत येईन आणि मी खरंच कामचुकारपणा करत नाही. तुम्ही सांगा ना मला काय काय करायचं आहे, मी सगळी मदत करेन, असं कावेरी म्हणत असते. त्यानंतर इथे आता पौर्णिमा काम करत असते. यमुना येते आणि म्हणत असते की काकू, तुला तुझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे ना. तेव्हा ती म्हणते, हो बदला तर घ्यायचा आहे, पण आता काय करायचं. तेव्हा इथे यमुना म्हणते, मग माझ्याकडे ना खूप छान आयडिया आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, नाही नको नको बाबा, काही नको. हे बघ यमुना, काल काय झालं माहिती आहे ना, मी थोडक्यात वाचले हां, पण आता मला वहिनी सोडतील असं मला वाटत नाही आहे. आता मला काहीही गडबड करायची नाही आहे, काहीच करायचं नाही आहे मला. मी आता काही तुझी आयडिया वगैरे ऐकणार नाही आहे. तेव्हा यमुना म्हणत असते, काकू काकू प्लीज शांत हो. हे बघ, मी काही चुकीचं करायला सांगत नाही आहे. माने काय सांगितलं आहे, 5 भाज्या बनवायच्या आहेत आपल्याला, मग त्या भाज्या आपल्याला मार्केटमधून आणाव्याच लागणार आहेत ना. तेव्हा तू एक काम कर, आता माकडून जर तुला तुझा बदला घ्यायचा असेल कावेरीकडून, तर माकडून कावेरीला इथे ओरडा मिळायलाच हवा, शिक्षा मिळायलाच हवी. तेव्हा तू काय कर, माने सांगितल्याप्रमाणे तू इथे सगळ्या भाज्यांची यादी कर आणि भरमसाठ भाज्या लिही त्याच्यामध्ये, म्हणजे जेव्हा कावेरी ते आणायला जाईल ना, तिला त्यातल्या अर्ध्या भाज्या मिळणारच नाही आणि मग ती शोधत बसेल आणि मग पूजेला मुहूर्तावरती येऊन बसायला तिला खूप जास्त वेळ लागेल. तेव्हा इथे आता पौर्णिमाने भली मोठी लिस्ट केलेली असते आणि त्याच्यामध्ये आता 30 भाज्या लिहिलेल्या असतात. तेव्हा इथे यमुना म्हणत असते की बापरे, ओव्याची पानं पण लिहिलेस तू. अगं पौर्णिमा काकू, तुला माहिती आहे ना, ओव्याची पानं रेअरलीच कधीतरी मिळतात. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अगं म्हणून तर लिहिलीत ना, आपल्याला माहिती आहेत ती रेअरलीच कधीतरी मिळतात, पण त्या मुलीला कुठे माहिती आहे, बसू दे शोधत तिला. आणि आता ह्या एवढ्या भाज्या 2000 रुपयांमध्ये येतील असं मला तरी काही वाटत नाही. तेव्हा ती म्हणते की जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे, या सगळ्या भाज्या तिला आता आणायच्या आहेत, 2000 रुपये देते म्हणजे काय करायचं ते करू दे तिला. त्यानंतर इथे आता पौर्णिमा आणि यमुना दोघींनी कांड केलेला असतो.
भली मोठी लिस्ट लिहून ठेवलेली असते. तेवढ्यातच कावेरी तिथे येते आणि म्हणत असते की मी निघाली आहे, मार्केटमध्ये जायचं आहे ना भाज्या आणायला, सांगा कुठल्या कुठल्या भाज्या आणायच्या आहेत. तेव्हा पौर्णिमा म्हणते ही काय, लिस्ट केली आहे ना मी, या सगळ्या भाज्या घेऊन यायचं. तेव्हा इथे आता कावेरी ती लिस्ट बघतच बसते, कारण त्याच्यामध्ये एकूण 30 भाज्यांची नावं लिहिलेली असतात. तेव्हा कावेरी म्हणत असते की अरे देवा, एवढ्या सगळ्या भाज्या. आणि इथे पौर्णिमा म्हणत असते हे घे, हे 2000 रुपये घे आणि या सगळ्या भाज्या घेऊन ये. तेव्हा कावेरी म्हणत असते की एवढ्या सगळ्या भाज्या ह्या मार्केटमध्ये मला मिळतील का. तेव्हा ती म्हणते हो हो मिळतील ना, सगळ्या भाज्या मिळतील, जा हां, काही चूक करू नकोस, मला ते आवडणार नाही आहे. तेव्हा कावेरी आता भाज्या खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेली असते. तेव्हा यश म्हणत असतो की अरे वा, म्हणजे घरच्या लोकांनी हिच्या हातामध्ये आयती संधीच दिलेली आहे. आता तरी घरातून बाहेर जाईल आणि मग काय करेल, मग ती इथे ते पेंडेंट विकेल आणि त्याच्यातून पैसे मिळवेल. तिला तशीही पैशांची गरज आहेच ना. तेव्हा यश तिचा आता पाठलाग करत असतो. यश म्हणतो की तिला सोडणार नाही मी, तिला हे पैसे कशाला हवेत ना, ते बघायलाच हवं. तेव्हा कावेरी जात असताना सुलक्षणाला म्हणते की मी जरा बाहेर जाते, चिकू झोपलाय ना, तोपर्यंत इथे पौर्णिमा काकूने सामानाची यादी दिली, ते मी सगळं घेऊन येते. त्यानंतर यश तिच्या मागे मागे जात असतो. तेव्हा कावेरी म्हणते यश कुठे जातोयस तू, आपल्या दोघांना मार्केटमध्ये जायचं आहे ना बाकीचं सामान घ्यायला, बरोबर की नाही, मग चल निघूया. यश काय झालं, कुठे बघतोयस तू. तेव्हा यश आपल्या मनामध्ये म्हणत असतो की जर ही कावेरी निघून गेली तर मग ती कुठे जाते, ती एखाद्या सोनाराकडे हा पेंडेंट विकायला जाते का, या गोष्टींवरती मला बारीक लक्ष ठेवायला मिळेल जर मी सुद्धा गेलो तर. पण जर माने मला दुसरीकडे नेलं तर मात्र माझं तिच्यावरती लक्ष राहणार नाही. तेव्हा यश म्हणतो की मलाच आता काहीतरी करायला हवं. तेव्हा इथे सगळेजण आपापल्या कामामध्ये असतात. सुलक्षणा म्हणत असते यश अरे कुठे जातोयस तू, बाकीचं सामान आपल्याला आणायचं ना, काय झालं तरी काय. तेव्हा यश म्हणतो की आता मला कसं सांगू आणि कसं थांबवू ते कळत नाही आहे. तर पुढील भागामध्ये इथे आता कावेरी आणि यश त्या गुंड लोकांना मारतात. तेव्हा इथे एक बाई म्हणते काय सुलक्षणा ताई, ही आहे का तुमची साधी भोळी सून. तेव्हा इथे आता सुलक्षणाला राग येतो. ती कावेरीला घरी घेऊन येते आणि म्हणते हे काय, तुला त्या गुंडांबरोबर मारामारी करायची काय गरज होती. तेव्हा कावेरी म्हणते ते गुंड लोक त्या भाजीवाल्यांना त्रास देत होते. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते की 10 मिनटं आहेत तुझ्याकडे, 10 मिनटामध्ये त्या सगळ्या भाज्या तुला विकत घेऊन लवकरात लवकर यायचं आहे आणि पूजेलासुद्धा तुलाच बसायचं आहे, असं मग आता कावेरीला म्हणतात.